मार्क शुभवर्तमान 7वा अध्याय 21 आणि 22 आणि 23 वचनापासून बायबल आम्हाला सांगते की मनुष्य बाह्य स्वरूपातील, कारण की परमेश्वर मन हे बघतो. मग त्या काळामध्ये काही बुद्धिमान, काही ज्ञानी लोक प्रभूकडे येत होते आणि ते स्वतःला पवित्रता आणि स्वतःला धार्मिकता आणि स्वतःला नीतिमत्व समजायचे, कारण की प्रभू मन ओळखत होता. त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे, त्यांच्या विचारामध्ये काय चालू आहे हे प्रभू येशूला माहित होता. आणि येशू आपल्या शिष्यांना काही गोष्टीविषयी सावधान केला. वचन 21, कारण आतून म्हणजे मनुष्याच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. आणि ते कुठला विचार? जारकर्म, चोरी, खून, विचार, लोभ, दुष्टीपणा, कपटीपणा, कामतोरपणा, हेवा, हे शिवेगाळी, अहंकार, मूर्खपणा आहे. हे सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व मनुष्याला भ्रष्ट करतात. तर देवाचे प्रेलेखनो, जर आपल्या जीवनामध्ये काय गोष्टी असेल तर आम्ही त्या गोष्टी सोडल्याने प्रभू क्षमा कराल. जर काही गोष्टी गलती, चूक, अपराध झाले असेल तर देवाला आम्ही जर क्षमा मागितले, देव तुमच्या पापाची प्रभू क्षमा कराल. पुन्हा पुन्हा आम्ही ते पाप करावे ही देवाची इच्छा नाहीये, की आमचा नाश व्हावे ही देवाची इच्छा नाहीये. आपले मन शुद्ध ठेवा. आपल्या बोलण्यामध्ये कपटीपणा, उचरपण नसावे देखील. आपल्या बोलण्यातून देखील रुची असले पाहिजे, मीठासारखं असले पाहिजे. येशू म्हणतो की तुम्ही जगाचे प्रकाश आहात आणि तुम्ही जगाचे मीठ आहात. म्हणून बायबल सांगते की पहिल्या खंड पुस्तकामध्ये तुमचे शरीर हा परमेश्वराचा मंदिर आहे. ते मंदिर पवित्रता आणि शुद्धता हे राखण्याची प्रयत्न करू. अशा काही गोष्टी आमच्या मनातून निघून आहेत, आम्ही स्वतःला सांभाळू आणि स्वतःला सावधान राहू आणि प्रभू करू. येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पवित्रतेमध्ये चालण्यासाठी देवाची आत्मा तुम्हाला सहाय्य करा. प्रभू तुमच्यावर प्रीती करतो.